एक तरफ मुंबई में मनोज जरांगे पाटिल का आंदोलन अपने चरम सीमा पर है, वहीं दूसरी ओर नांदेड़ में स्थानीय सांसद और विधायकों के खिलाफ गुस्सा फूट पड़ा है। आंदोलनकारियों का आरोप है कि चुनाव से पहले मराठा समुदाय से बार बार मिलने वाले और वोट मांगने वाले ये नेता अब इस मुश्किल की घड़ी में गायब हो गए हैं। नांदेड़ शहर में आज मराठा आंदोलनकारियों ने जगह जगह ऐसे बैनर लगाए हैं जिन पर लिखा है, क्या आपने इनको देखा है। ये बैनर पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधायक प्रताप पाटिल चिखलीकर, हेमंत पाटिल, बालाजी कल्याणकर, आनंद बोंडारकर, राजेश पवार और बाबूराव कोहलीकर के खिलाफ लगाए गए हैं। आंदोलनकारियों का कहना है कि ये सभी नेता मनोज जरांगे से बार बार मिलते थे और चुनाव से पहले मराठा समुदाय से वोट मांगते थे, लेकिन अब जब आंदोलन चरम सीमा पर है तब ये कहीं नजर नहीं आ रहे हैं। शासकीय विश्राम गृह के सामने तो प्रदर्शनकारी खुद की छाती पीटकर इन लापता नेताओं को याद कर रहे हैं। उनका गुस्सा इस बात को लेकर है कि जब मुंबई में मनोज जरांगे पाटिल पिछले 4 दिनों से आमरण अनशन कर रहे हैं, उनकी तबीयत भी बिगड़ रही है, तब भी नांदेड़ के ये जनप्रतिनिधि उनका समर्थन करने के लिए सामने नहीं आ रहे हैं। मनोज जरांगे पिछले 2 साल से ओबीसी कोटे से मराठा समुदाय को आरक्षण देने की मांग कर रहे हैं और ये उनका 8वां आंदोलन है। उन्होंने संकल्प लिया है कि वे आरक्षण का गुलाल उछाल कर ही वापस लौटेंगे। इस बीच मुंबई के कई इलाकों जैसे वाशी, नई मुंबई और सीएसटी में भी मराठा आंदोलनकारी विरोध प्रदर्शन कर रहे हैं, जिससे मुंबई का जनजीवन प्रभावित हो रहा है। अगर नांदेड़ के ये सांसद और विधायक जल्द ही मनोज जरांगे से नहीं मिले या इस आंदोलन में हिस्सा नहीं लिया तो वे इन नेताओं के घरों के सामने भी प्रदर्शन शुरू कर देंगे। ऐसी चेतावनी आंदोलनकारियों ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से दी है। खरं तर आपण बघितलं, आम्ही फ्लेक्स लावलेत। खरं तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे, आपण आहात कुठे, अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत। समाजाला एक खरी तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची। अगोदर तुम्ही बघितलं विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली तर लगबग चालू होती यांची। पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे, हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही। मग समाजाने समजावं का? खरं तर आमची समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे। त्यामुळे आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषणस्थळी जाऊन मनोज दादांना तुमचा पाठिंबा द्या, नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशास तसं उत्तर देईल। आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू। हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय? अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागता तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते, आमदार गेलते। खरं तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी, कुठे आहेत अशोक चव्हाण, कुठे आहेत प्रताप पाटील, कुठे आहेत हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर झालं, बोंडारकर झालं, हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यासाठी समाज आठवतो यांना। आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्नपाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का? हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे। येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही। गत 25 ते 30 वर्षापासून मराठा समाज न्यायाची भूमिका या ठिकाणी मागत असताना या ठिकाणी हे सरकार, प्रत्येक सरकार यांनी वेळोवेळी या समाजाला भूलथापा दिलेल्या आहेत। गेल्या 2 वर्षामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं हे 8वं उपोषण आहे। आज 29 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। 8 वेळेस झाले ते आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत। आज 4था दिवस आहे त्या आमरण उपोषणाचा। आज त्यांची तब्येत खालावलेली आहे। आमचं म्हणणं आहे की जे आमदार, खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार, समाजाला आणि या ठिकाणी आश्वासनं दिली होती की आम्ही संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून,
पण ते आज 4था दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरांगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत। आणि जे ह्यांनी करायला पाहिजे होतं, आमदार खासदारांनी जे करायचं असते त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते, ते करण्यासाठी हे सपशेल फेल गेलेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाहीत। म्हणून आम्ही आज सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले आहेत की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथं कुठं भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा। यांना लाजा वाटत नाहीत की हे वेळोवेळी आम्हाला आश्वासनं देतात आणि पुन्हा तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात। आमचं एवढंच सांगणं आहे, लवकरात लवकर या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा, अन्यथा पुढील परिणाम गंभीर होतील।